21 प्रकारचे मसाले, 3 प्रकारच्या मिरच्या आणि कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व वापरून त्याचप्रमाणे हा तिखट मसाला बनवणे तसं खूप सोपं आहे। भाजी करताना हा तिखट मसाला टाकल्यावर इतर कोणतेही मसाले टाकायची गरज पडत नाही। जिरं मोहरीची फोडणी देऊन आलं लसणाची पेस्ट वापरून तुम्ही छान भाजी बनवू शकता। आज मी तुम्हाला वर्षभर साठवणीचा सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध तिखट मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे। तुम्ही एकदा बनवून ठेवला की वर्षभर याचा वापर करू शकता। तरी तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग पहिला मिरच्या कोणत्या किती प्रमाणात घ्यायच्या ते बघूया। मी इथे 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्या। 1.5 किलो संकेश्वरी मिरची, पाव किलो रेशीम पट्टा मिरची, अर्धा किलो बेडगी मिरची। समजा जर तुम्हाला खूप तिखट मसाला करायचा असेल तर पाव किलो लवंगी मिरची घ्यायची। रेशीम पट्टा मिरच्याऐवजी लवंगी मिरची घालायची। मिरच्या निवडताना मिरचीचा संपूर्ण देठ काढायचा नाही। तरी अशा पद्धतीने फक्त मिरचीचा वरचा काठीचा सारखा भाग काढून घ्यायचा। तो फक्त काढून घ्यायचा। त्याचा देठाचा भाग तसाच ठेवायचा। म्हणून कोणतीही मिरची निवडताना मिरचीचा संपूर्ण देठ काढायचा नाही। अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या निवडून घ्यायच्या। आता 2 किलो मिरचीच्या मसाल्यासाठी ओल्या मसाल्याचं प्रमाण बघूया। 1 किलो कांदा, 600 ग्रॅम लसूण, 200 ग्रॅम आलं, 1.5 किलो मीठ, तुम्ही खडे मीठ वापरलं तरी चालेल, 2 गड्डी कोथिंबीर। आता आपण सुके मसाले बघूया। सर्व सुके मसाले निवडून घ्यायचे। अर्धा किलो सुकं खोबरं अशा पद्धतीने पातळ चिरून घ्यायचं। अर्धा किलो धने, पावशेर तीळ, पावशेर जिरं, दगडफूल 20 ग्रॅम, रामपत्री 20 ग्रॅम, चक्रफूल 20 ग्रॅम, जायपत्री 10 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, तमालपत्र 20 ग्रॅम, शहाजिरं 20 ग्रॅम, मेथीदाणे 50 ग्रॅम, काळी विलायची 20 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, लवंगा 20 ग्रॅम, खसखस 20 ग्रॅम, मिरं 10 ग्रॅम, नागकेशर 10 ग्रॅम, हिंग 10 ग्रॅम। हे 21 प्रकारचे मसाले मी वापरले आहेत। तीळ, जिरं, खसखस। आता आपल्याला मसाले भाजायचे आहेत। यातील काही मसाले कोरडे भाजतात तर काही मसाले थोड्या तेलावर भाजतात आणि काही मसाले भरपूर तेलावर तळतात। तर पहिल्यांदा आपण कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिला गॅसवर कढई ठेवून अगदी मिनिटभर खसखस भाजून घ्यायची। भाजलेली खसखस परातीत काढून घ्यायची। त्याच कढईत तीळ घालायचं आणि तीळ सतत हलवत चटचट उडेपर्यंत 2 मिनिटं तीळ भाजून घ्यायचं। भाजलेले तीळ त्याच परातीत काढून घ्यायचं। पुन्हा त्याच कढईत जिरं घालून जिरं आपल्याला मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं जिरं चांगलं भाजून घ्यायचं। भाजलेलं जिरंसुद्धा त्याच्यावरच काढून घ्यायचं आहे। आता कढईत अगदी 1 चमचा तेल घालून दालचिनी घालून घ्यायची। दालचिनी चांगलं खमंग 1 ते 2 मिनिटं तळून घ्यायची। आता हे तळून घेतलेले मसाले वेगळ्या परातीत काढून घ्यायचे। पुन्हा त्याच कढईत 2 चमचे तेल घालून लवंगा घालायच्या। लवंगासुद्धा 1 मिनिटभर तळून घ्यायच्या। लवंगा तळताना अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा जपूनच तळायचं। तळलेल्या लवंगा त्याच परातीत काढून घ्यायच्या। पुन्हा कढईत 1 चमचा तेल घालून मिरंसुद्धा 1 मिनिटभर तळून घ्यायचं। हे सर्व तळताना गॅस मंदच ठेवायचा। तळून घेतलेले मिरं त्याच परातीत काढून घ्यायचं। पुन्हा कढईत अर्धा चमचा तेल घालून चक्रफूल घालून तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। आता अर्धा चमचा तेल घालून त्रिफळा घालून 1 मिनिटभर तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं।
परत अर्धा चमचा तेल घालून नागकेशर 1 मिनिटभर तळून घ्यायचं. माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मी बनवलेला हा तिखट मसाला आवडला असेल तर ऑर्डर घेतली जाईल. पुन्हा कढईत अर्धा चमचा तेल घालून काळी विलायची घालून 1 ते 2 मिनिटं तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता अर्धा चमचा तेलावर जायपत्री तळून घ्यायची आणि काढून घ्यायची. अगदी थोडं पाव चमचा तेल घालून मेथीदाणे घालायचे. मेथीदाणे सुद्धा 1 मिनिटभर भाजून घ्यायचे. ते सुद्धा त्याच परातीत काढून घ्यायचं. व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते. तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते. त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा. आता कढईत अर्धा चमचा तेल घालून रामपत्री घालून भाजून घ्यायची आणि काढून घ्यायचं. व्हिडिओ बघून झाल्यानंतर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. पुन्हा कढईत पाव चमचा तेल घालायचं आणि शहाजिरं घालून शहाजिरं चांगलं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. परत पाव चमचा तेल घालून हिंग भाजून घ्यायचा. अगदी थोडं तेल घालून थोड्या तेलावर दगडफूल भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता कढईत अर्धा चमचा तेल घालून मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडेपर्यंत मोहरी 2 मिनिटं चांगली भाजून घ्यायची. ते सुद्धा त्याच परातीत काढून घ्यायचं. आता कढईत 2 चमचा तेल घालून हळकुंडाचे तुकडे घालून मंद आचेवर हळकुंड तळून घ्यायचे. हळकुंड तळून राहिलेल्या त्याच तेलात तमालपत्र घालून 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता धने भाजण्यासाठी मोठ्या पळीने 1 पळी तेल घालून धने घालायचे. धने सुद्धा मंद ते मध्यम आचेवर हलका सुवास येईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत धने भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले धने सुद्धा भाजून घेतलेल्या मसाल्यावर काढून घ्यायचे आहेत. नंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेलाच्या पळीने 4 पळी तेल घालून घ्यायचं आणि गॅस चालू करायचा. तेल तापलं की आपण चिरून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं. खोबरं तळण्यासाठी तेल थोडं जास्तच घालायचं. मंद गॅसवर सतत हलवत खोबरं लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे. खोबरं तळायला थोडा वेळ लागतो. खोबऱ्याला असा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. खोबरं तळून झाल्यानंतर ते एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचं. नंतर कढईमध्ये राहिलेलं तेल पूर्णपणे काढून घ्यायचं. खोबरं तळून राहिलेलं तेल आपण थंड करून डंकावर मसाला बनवताना वापरायचं आहे. पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. गॅस चालू करून कांदा थोडा 3-4 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये तेलाच्या पळीने 2 पळी तेल घालून घ्यायचं आणि तेलात कांदा चांगला शिजवून घ्यायचा. कांदा वरचेवर चमच्याने हलवून खरपूस रंगावर कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाल्यानंतर कांदा तसाच कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आणि नंतर दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा. कढीपत्ता तळण्यासाठी 1 पळी तेल घालून कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा. तळून घेतलेला कढीपत्ता आपण तळून घेतलेल्या मसाल्यावर काढून घ्यायचा. आता आपले सर्व सुके मसाले, कांदा, कढीपत्ता, खोबरं हे सर्व तळून झालेलं आहे. मिरच्या पण निवडून झालेल्या आहेत. आता हे सर्व तळून घेतलेले मसाले डब्यामध्ये घालून घ्यायचे आणि खोबरं, कोथिंबीर, कांदा, लसूण, आलं हे सर्व वेगवेगळ्या डब्यातून घेऊन जायचं आहे. आणि खोबरं तळून राहिलेलं तेल पण एका डब्यातून डंकावर घेऊन जायचं आहे, कारण हे तेल मसाला तयार करताना वापरलं जातं. तरी अशा प्रकारे सर्व सुके मसाले आणि बाकीचे सर्व मसाले, शिल्लक राहिलेलं तेल आणि आपण निवडून ठेवलेल्या मिरच्या, 3 प्रकारच्या मिरच्या एकत्र करून चटणी तयार करण्यासाठी डंकावर घेऊन जायचं.
डंकावर पुढीलप्रमाणे ते आपल्याला तिखट मसाला तयार करून देतात. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा. असा हा तिखट मसाला तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला हा मसाला कुरिअरद्वारे तुमच्या घरी मिळेल. मी इथे 2.25 किलो मिरच्या घेतल्या होत्या. त्याच्यापासून हा 7 किलोचा तिखट मसाला तयार करून झाला आहे. मसाला तयार करून आणल्यानंतर तो मसाला काचेच्या हवाबंद बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यास हा मसाला वर्षभर आरामात टिकतो. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.